दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दातरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडली होती, एका महिलेची जळीत बॉडी मिळालेली होती. तर त्या अनुषंगाने काल एका आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं. त्याचं नाव सादिक शहा आहे आणि त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये 2 आरोपींचा सहभाग आज निष्पन्न झाला. तर त्या दोघांनाही आज आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यात त्याची आई नुराबी शहा आणि जावई इरफान शहा असे ते 2 जण आहेत. याच्यामध्ये त्यांना आज मान्य न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना दिनांक 13 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे. याच्यात जी तपास आहे तो आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करत आहोत. जो आरोपी आणि जी महिला आहे हे दोघंही नांदखेड पोस्ट टिटवा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणचे रहिवासी असून गेल्या 1 वर्षापासून ते मुंबईला राहत होते आणि गेल्या 2 महिन्यापासून ते डाबकेरोड येथे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त आले होते, भाड्याने राहत होते आणि सदर आरोपितांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये त्या महिलेची हत्या केल्याचं याच्यात निष्पन्न झालंय. याच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये कट रचला या पद्धतीचे जे सेक्शन्स आहेत कट रचण्याचे, तर त्याची वाढ करून आम्ही पुढचा तपास करत आहोत. त्याचं कारण त्यांचं वैयक्तिक भांडण असल्याचं निष्पन्न होतंय त्याच्यामध्ये, नवऱ्याचं आणि पत्नीचं. तर त्या दिवशी देखील रात्री म्हणजे हत्येच्या दिवशी रात्री देखील त्यांचे भांडण झाले. जे त्यांचे शेजारी पाजारी आहेत त्यांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे की त्यांच्यात भांडणं झाले होते म्हणून. त्यांनी ते भांडणं थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री परत मध्यरात्रीनंतर काही भांडणं झाले त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे. त्याचे बाळ होतं मृतक महिलेचं, त्याला काल GMC हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं होतं आणि त्यामध्ये त्याला तिथे उपचारासाठी ठेवलेलं आहे, ऍडमिट करून घेतलेलं आहे. त्याच्यात त्याला डिस्चार्ज झाल्यानंतर जे उत्कर्ष शिशुगृह आहे त्या ठिकाणी त्याला आम्ही ऍडमिट करणार आहोत.